यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली नागपूरमध्ये 1 लाख युवकांना संबोधित करण्यासाठी येत आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जे.पी. नड्डाजी, केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री तेजस्वी सूर्याजी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी। तर नागपूरकरांनो, सहभागी व्हा युवा महासंमेलनात दिनांक 4 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली नागपूरमध्ये 1 लाख युवकांना संबोधित करण्यासाठी येत आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जे.पी. नड्डाजी, केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री तेजस्वी सूर्याजी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी। तर नागपूरकरांनो, सहभागी व्हा युवा महासंमेलनात दिनांक 4 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता। या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून या देशातील प्रत्येक आमदार, खासदार, मग लोकसभा प्रमुख असेल, विधानसभा प्रमुख असेल, यांना गाव चलो अभियानाचं एकंदरीत गावापर्यंत जे कामं 9 वर्षामध्ये 9.5 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेले आहेत, त्याचा खेड्यातील गल्लीपर्यंत कसा सर्वांगीण विकास साध्य करून घेता येईल या भावनेतूनच गाव चलो अभियान या विभागाचा आमदार या नात्यानं साधारणतः 81 गावामध्ये मी पोहोचलेलो आहोत। अजून सुद्धा पत्रकाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपण भूमिपूजन करतोय, दररोज 20-25 गावात आपण भूमिपूजन करतोय, त्या निमित्तानं सुद्धा जे परिपत्रक आम्ही छापलेले आहे ते परिपत्रक ते गावापर्यंत, घरापर्यंत पोहोचले पाहिजे। प्रत्येक माणसाला विश्वास निर्माण झाला पाहिजे की कोणत्या केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना, त्या योजना त्या माणसापर्यंत कशा पोहोचतील, जेणेकरून त्यांचा विश्वास या विभागाचे, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून जे योजना साकारलेल्या त्या योजना त्या घरापर्यंत या भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी जो नारा दिला अंत्योदयाचा, शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजे या भावनेतूनच अंत्योदयाचा नारा त्यांनी दिला। जेव्हा भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता या देशाचे पंतप्रधान होईल, या राज्याचे मुख्यमंत्री होईल, खासदार होईल, आमदार होईल, त्यावेळेस अंत्योदयाचा विचार त्या घरापर्यंत ज्या विविध योजना साकारलेल्या आहेत त्या योजनेच्या माध्यमातून त्या घरापर्यंत गेल्या पाहिजे ही भावना निश्चितच आहे। मीही माझ्या मतदारसंघातील जे कामं झालेले आहे त्याचं परिपत्रक हे घराघरापर्यंत, गावाघरापर्यंत आपण पोहोचलेलं आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी कोणत्या विकसित कल्पना देशापुढे ठेवलेल्या आहे तेही भावना आणि त्यांचंही पत्र एका बाजूनं आणि माझं पत्र या विभागाचा जे विकास आपण साध्य करण्याचं स्वप्न साकार करतो आहे त्या भावनेतूनच हे दोन्ही पत्र, एका बाजूनं मोदी साहेबांचा फोटो, एका बाजूनं मोदी साहेबांचा आणि माझा फोटो, अशा संकल्पित भावनेतून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही भावना निश्चितच माझी आहे। त्या भावनेतूनच काम सारखं चालू आहे। तर आपण मला सांगा, आतापर्यंत विकास कामं जे आहे ते आपल्या मार्फत खूप सारे झालेले आहेत, पण असे कोणकोणते विकास कामं आणखी थांबलेले आहे जे पूर्ण व्हायचे असं आपल्याला वाटतं? कोणतंही विकास जे आम्ही हाती घेतलेलं या राज्याचं सरकार, भारतीय जनता पार्टी म्हणजे आपलं सरकार आहे, जनतेचं सरकार आहे। कालच 17 सभागृहाचे भूमिपूजन आम्ही केलेले आहे। आजही सुद्धा साधारणतः 10 कोटीचे भूमिपूजन आहे। वास्तविक पाहता आज गजानन महाराजचं पुण्यस्मरण दिवस आहे, त्यांना नमस्कार करून त्यांच्यापासून कुठंतरी ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य होईल या भावनेतूनच ते काम सरळ आमचं सुरू आहे। हजारो कोटीचे भूमिपूजन या ठिकाणी झालेलं काम चालू आहे आणि या ठिकाणी जी आमची संकल्पना आहे की आर्वी शहराला लागूनच जे गाव आहे त्या ठिकाणी सावळापूर या ठिकाणी एक औद्योगिक वसाहत निर्माण झाली पाहिजे। ही औद्योगिक वसाहत पूर्ण होईल, मंजुरी मिळालेली आहे। त्या ठिकाणी चांगल्या उत्तम प्रकारे काम करणारा ज्यांची नावलौकिकता आहे देशामध्ये अशा कंपन्या आल्या पाहिजे ही सुद्धा आमची भावना आहे आणि त्या भावनेतून सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे। या ठिकाणी 19 प्रकल्पग्रस्त वसाहती आहे
ज्या ठिकाणी अप्पर वर्धा लोअर वर्धा प्रकल्प आहे, लोअर वर्धा आणि अप्पर वर्धा प्रकल्पाच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही आहे, त्या MIDCच्या माध्यमातून निश्चितच काम मिळेल ही सुद्धा भावना आहे. आणि या ठिकाणी नव्यानं पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी आहे, जागा उपलब्ध आहे, बिल्डिंग आहे आणि त्या ठिकाणी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचे जे कॉलेज निर्माण झालं पाहिजे या भावनेतून सुद्धा या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आर.व्ही. लाल यांनी आश्वासन दिलं का जुलैपासून या ठिकाणी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज चालू होईल ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. तसंच तळेगाव हे महामार्ग क्रमांक 6 वर आहे, वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे. अनेक वर्षाची आमची मागणी आहे. 300 बेडचं रुग्णालय या देशाचे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजूर केलेलं आहे, तेही तात्काळ सुरू झालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि इतरत्र मग रस्त्याचे काम आहे, जे गाव रस्त्यापासून कोणतंही गाव राहू नये, साधारणतः 90% रस्त्यांचा विकास, नाल्यांचा विकास आणि मोठे मोठे पूल आहे, अंतर्गत पूल आहे, याचा विकास झाला पाहिजे या भावनेतून 90% काम पूर्णत्वास गेलेलं आहे. आणि पुढील कालखंडामध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यानंतर सुद्धा संधी तर देणाराच पक्ष आहे, कारण का काम त्या पद्धतीने आम्ही करतोय. मला पाप फुलवा अशी अपेक्षा नाही आहे. रात्रंदिवस आम्ही पक्षासाठी लढतोय, पक्ष उभा केलेला आहे. ज्या पक्षाचं पर्यागावात काहीच नव्हतं, हे कार्यकर्ता नव्हता, तेव्हापासून आम्ही पक्षाचे 82-83 पासून कार्यकर्ते आहोत, तेव्हापासून एक कार्यकर्ता जोडलेला आहे. त्या भावनेतून पक्ष 100% मला तिकीट देईल याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही. आणि भविष्यामध्ये या मतदारसंघाचा उर्वरित विकास जो राहिलेला आहे तो विकास साध्य करण्याचं काम 100% आम्ही हाती घेणार आणि लोकांना विश्वास देईल. ज्या विश्वासानं लोक आमच्यावर फुलांचा वर्षाव करेल, साधारणतः विश्वास देईल, त्याचा विश्वासघात होणार नाही या भावनेतूनच पुढील राजकीय वाटचाल आमची 100% राहील. धन्यवाद. महाविकास आघाडी आहे त्यांचे म्हणजे नावं समोर आलेले आहेत. कसं बघताय लोकसभा? भारतीय जनता पार्टीचे साधारणतः सध्या स्थितीमध्ये 106 आमदार आहेत. 106 आमदाराला कोणीही डावलू शकत नाही. किती पक्ष एकत्रित आले त्यांच्या वाट्याला ते मतदारसंघात जाईल. जसं राष्ट्रवादी अजितदादा गटाला, शिंदेसाहेबांची शिवसेना 40 आमदार आले, ते 40 आमदार कारण का ते स्वतंत्र निवडून आलेले आहेत, त्यांना तो मतदारसंघ राहील. अजितदादा गटाचे जे निवडून आले आहेत ते त्यांना मिळेल. 106 जे आमचे हक्काचे आहे ते आम्हाला मिळेल. एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी आम्ही फार थोड्या मतानं पडलेलो आहे, 1,500-2,000 3,000 ते मतदारसंघ 100% यावेळेस भारतीय जनता पार्टीला मिळेल. भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सर्वस्कृत आहे, त्या माध्यमातूनच ते वाटप होईल. त्या भावनेतूनच ते आपल्या कार्यशैलीच्या माध्यमातून साधारणतः सत्ता मिळवण्यासाठी पात्र ठरेल हा मला विश्वास आहे. गावागावातून जे युवा शक्ती आहे, भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते आहे आणि त्या माध्यमातून गावागावातून ते युवा शक्ती उद्याच्या होणारा ज्या कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहील यात काही शंका नाही.